माणिकराव कोकाटेंवरून घमासान सुरूच आहे. पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. कृषी मंत्री कोकाटे सभागृहामध्ये 18 ते 22 मिनिटं पत्ते खेळत होते. कोकाटेंबाबत विधिमंडळाचा चौकशी अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर. रोहित पवारांची माहिती. एक समिती फॉर्म केली गेली होती आणि त्या समितीचा अहवाल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे देण्यात आलेला आहे. हे तब्बल 18 ते 22 मिनिटं हे तिथं पत्ते खेळताना आपल्याला बघायला मिळतात. जयंत पाटलांची फडणवीसांवर जोरदार टीका. काही झालं तरी राजीनामा देऊ द्यायचा नाही, हे सरकारचं धोरण. पाटलांची टीका. तर मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिल्यानं सर्व सहकारी काम करत असल्याचा हल्लाबोल. समज देऊन सोडून द्या आणि आपल्या लोकांना वाचवा. राज्यामध्ये नवा फडणवीस ऍक्ट. भ्रष्ट मंत्र्याच्या फाईल्स घेऊन राष्ट्रपतींनाही भेटणार. संजय राऊतांची टीका. विधिमंडळाचे अध्यक्ष वाचवतात विधानसभेचे, आताही तेच आहे. म्हणून म्हटलं हा नवीन एक फडणवीस ऍक्ट जो आलेला आहे की आपल्या लोकांना वाचवायचं, समज द्यायचे आणि सोडून द्यायचं, बाकी ज्यांना तुरुंगात टाकायचं. तंबी दिल्याच्या बातम्या पसरवून मंत्र्यांच्या गुन्ह्यांवर पडदा टाकण्याचं काम. संतोष देशमुखांना न्याय मिळेल का, याबाबत शंका. भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया. केवळ आणि केवळ तंबी दिली अशा बातम्या पसरवून या सगळ्यांच्या गुन्ह्यावर पडदा टाकण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळं संतोष देशमुखला न्याय मिळेल का या सरकारकडून, याबद्दल माझ्या मनामध्ये शंका आहे. माणिकराव कोकाटेंचं भाषण संपताना जय शेतकरीचा नारा. अजित पवारांनी दिलेल्या तंबीनंतर कोकाटेंचे सूर बदलले. आपल्या सर्वांना या सप्ताहाच्या निमित्ताने शुभेच्छा व्यक्त करतो आणि आलेल्या सर्व पाहुण्यांच्या या ठिकाणी या स्वागत करून माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शेतकरी, जय हरी. कृषी विभागामधील 169 कोटींच्या कथित घोटाळ्याचा चौकशी अहवाल आमदार सुरेश धसांनी सादर करण्याची केली मागणी. सुरेश धस सुप्रीम कोर्टामध्ये हायकोर्टाच्या निकालाला चॅलेंज करणार. आमदार धसांचं कृषी प्रधान सचिव विकासचंद्र रसाळ यांना पत्र. अजित पवार शब्दाचे पक्के नाही, ते स्पष्ट. त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही. सरकार विरोधात शेतकऱ्यांची मूठ बांधणीसाठी राज्यभर दौरा करणार. विजय घाडगे आक्रमक. अजितदादा पवार आणि आमच्यात जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये अजितदादांनी मला शब्द देऊन सांगितलं होतं की मी शब्दाचा पक्का आहे आणि मंगळवारी निर्णय होईल. परंतु अजितदादांनी काल सिद्ध करून टाकले की ते शब्दाचे पक्के नाहीत. प्रवीण गायकवाड आणि पुरुषोत्तम खेडेकर यांच्या संभाजी ब्रिगेड संघटनांचं होणार एकत्रीकरण. लवकरच घोषणा होणार असल्याची मनोज आखरेंची माहिती.